अल्पवयीन मुलगी लग्नाचा आमिष दाखवून पोलिसाकडून अत्याचार, मुलीची आत्महत्या, पोलीस फरार. या प्रकरणात एक मोठी अपडेट येतेय. अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून एका पोलीस कर्मचाऱ्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकंच नाही तर नंतर त्यानं तिला सोडून दिलं, ज्यामुळं हताश झालेल्या मुलीनं आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळं सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला. पीडित मुलीच्या घरी भाड्यानं राहणारा पोलीस शिपाई पवन वडगावे यानं मुलीशी प्रेमसंबंध ठेवून अत्याचार केला आणि त्यानंतर लग्न करायला नकार दिला. त्यामुळं मुलीनं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात ती 42 दिवसांपासून कोमात होती आणि शेवटी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दोषी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे हा 12 दिवसांपर्यंत मोकाट असल्यानं 25 जुलैला बाळापूर शहरात सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय नागरिकांनी भव्य मोर्चा काढला आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. नागरिकांच्या तीव्र रोषामुळे पोलिसांवर आरोपीला पकडण्याचा दबाव वाढलेला होता. अकोला पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं आणि फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार केली. गेल्या 20 दिवसांपासून पोलीस आरोपीच्या मागावर होते. त्याला पकडण्यासाठी हैदराबाद, कोइंबतूर, बंगळुरू, मुंबई, नांदेड आणि हिंगोली अशा अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं आणि अखेर 3 ऑगस्टला पोलिसांना मोठं यश मिळालं. फरार पोलीस शिपाई पवन वडगावे याला 20 दिवस 4 राज्यांमध्ये शोध मोहीम राबवल्यानंतर नांदेड जिल्ह्यातल्या मारतळा इथून ताब्यात घेण्यात आलं. पोलीस कर्मचारी बाळापूरचा पवन वडगावे याच्या विरोधात तर त्याच्यानंतर ती मुलगी दुर्दैवानं तिचा मृत्यू झालेला होता. तर त्याच्यात आम्ही कलम वाढ केली होती आणि आपला आरोपी फरार होता. तर आता त्यानंतर माननीय SP साहेब अर्चितजी चांडक सर आणि आम्ही खूप त्याच्यात मेहनत घेऊन ठाणेदाराला जोडगे साहेबांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामध्ये आता यश मिळालेलं आहे आणि आपला जो आरोपी आहे पवन वडगावे आता अटक झालेला आहे आणि आता पुढचा आम्ही तपास करतो. स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकानं ही यशस्वी कारवाई केली. आरोपी पवन वडगावे याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अटकेमुळे पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळालाय आणि तसंच न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांमध्येही समाधानाची भावना आहे. पोलिसांनी दाखवलेल्या या कार्यक्षमतेबद्दल त्यांचं अभिनंदन होत आहे. पण या गंभीर प्रकरणावर तुमचं मत काय आहे? पीडित मुलीला न्याय मिळवण्यासाठी अशा आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? कमेंट नक्की करा. अकोलाहून प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.